नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाचे अपडेट काय आहे, संपूर्ण बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता निर्यात केलेल्या या ठिकाणी बघू शकता विकासीय उपाध्यक्ष फलोत्पादन उत्पादन निर्यातदार या ठिकाणी संघटनेचे नाशिकसाठी या ठिकाणी विकासीय काय म्हणता बघू शकता. निर्यात केलेल्या उत्पादनावरील शुल्क आणि करामध्ये सूट RODTEP दर केवळ 1.9% इतका आहे. मात्र सरकारने हा दर 5% पर्यंत वाढवल्यास भारतीय कांदा निर्यात जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमतेने स्पर्धा करता येईल. वाढत्या लॉजिस्टिक खर्च, बंदर शुल्क, वीज दर आणि अन्य पायाभूत सुविधांच्या वाढत्या किमतीचा भार हलका होण्यास मदत होईल. RODTEP दरवाढ ही फक्त आर्थिक मदत नसून भारताच्या कृषी उत्पादनात जागतिक ओळखीचे बळकटही देणारे पाऊल ठरू शकते. विकासीय उपाध्यक्ष उत्पादन निर्यातदार संघटनेसाठी नाशिक त्यानंतर संजय होळकर अध्यक्ष वेफेको लासलगाव या ठिकाणचे यांनी काय म्हटलं बघू शकता. कांदा दरामध्ये चढ उतार आणि निर्यातीतील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारने दरसोडीचे धोरण सोडून दीर्घकालीन आणि शाश्वत धोरण ठेवावे असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय गोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचं म्हणणं काय बघू शकता. भारतातून परदेशात जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कांदा निर्यातीचे अनुदान द्यावे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदे दर वाढवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. धन्यवाद. तोपर्यंत